विधान परिषदेच्या जागा वाटपाचा वाद अमित शहांच्या कोर्टात। महायुतीचे तिन्ही नेते आज शहांची भेट घेणार असल्याची माहिती। कांद्याच्या प्रश्नी बैठकीच्या निमित्तानं जागा वाटपावरही चर्चा होणार आहे असं कळतंय। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी आज सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्री अमित शहांची भेटही घेणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये नाराजीचा सूर कायम। सुनील तटकरे आणि छगन भुजबळांमध्ये वाद झाल्याची माहिती। तर प्रफुल्ल पटेल मुंबईत असूनही बैठकीला गैरहजर। अर्थ खातं देण्यास विलंब केला जात असल्यानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज असल्याची माहिती। आता आम्ही सावरलो आहोत, त्यामुळे अर्थ खातं पुन्हा आमच्याकडे आलं पाहिजे, सुनेत्रा पवारांचं मत। भाजपची 12 जागांसाठी 48 नावांची यादी तयार। यादी घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटीला जाणार। विधान परिषद उमेदवारांच्या नावावर दिल्लीमधून होणार शिक्कामोर्तब। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती। 30 मे रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती। तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवर उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून आणखी दोघांना अटक। गॉड नावानं नंबर सेव्ह असलेल्या तेजस शहाला अटक। मनीषा हवालदारकडून घेतलेला पेपर डॉक्टर मनोज शिरुरेला देखील अटक। नीट प्रकरणातील आरोपी मोटेगावकर आणि प्रल्हाद कुलकर्णीची सुद्धा सीबीआय कोठडी आज संपणार। दोघांना सीबीआय विशेष न्यायालयात हजर केलं जाणार। न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होण्याची शक्यता। मीरा रोड नंतर आता गोरेगावच्या गोकुळधाममध्ये सुद्धा कुर्बानीला विरोध। भाजप नगरसेविका प्रीती साटम यांचं प्रशासनाला पत्र। गोकुळधाममधील कुर्बानीला बंदी घालण्याची मागणी। पोर्शे कार अपघातातील आरोपीची जेल बाहेर येताच जंगी पार्टी। विशाल अग्रवालचा पत्नीसह गळ्यात नोटांचा हार घालून डान्स। जेलवारी घडूनही अग्रवाल कुटुंबाचा मस्तवालपणा कायम। पुढारी न्यूज या व्हिडिओची पुष्टी करत नाही। शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचा मार्ग मोकळा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा अडसर दूर। आचारसंहितेमधून कर्जमाफी योजनेला विशेष सूट। यंदा सुद्धा मुंबईची तुंबई होण्याची भीती। मिठी नदीची 61% सफाई। मोठ्या नाल्यांची 93% सफाई झाल्याचा दावा केला जातोय। पहिल्याच पावसात पाणी साचण्याची भीती। नाशिकमधल्या राजूर बहुल्यामध्ये हिट अँड रनचा थरार। रस्त्याच्या कडेनं चालत असलेल्या वृद्ध महिलेला भरधाव कारनं उडवलं। अपघातानंतर कार चालक फरार। बीडच्या परळीमध्ये शिवसेनेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला। कोयता घेऊन आलेल्या युवकानं केला हल्ला। हल्ल्यामध्ये शिवाजी शिंदे गंभीर जखमी आहेत। हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। कर्नाटकमध्ये बिहार पॅटर्न सिद्धरामय्यांनी राज्यसभेचा अर्ज दाखल केल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार। के शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची शक्यता। 1 जून पासून रेल्वे स्थानकांवरचे खाद्यपदार्थ महागणार। वडापाव 13 रुपयांवरून 20 रुपये होणार। संत्री, मोसंबी आणि सफरचंदांच्या ज्यूस सारख्या पेयांच्या दरामध्ये मात्र वाढ नाही। गुजरातचा धुव्वा उडवत आरसीबीची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक। 254 धावांचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 162 धावांवर गुंडाळला। कर्णधार रजत पाटीदारची 33 चेंडूंमध्ये 93 धावांची धमाकेदार खेळी।